नमस्कार, मी भाग्यश्री. आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मला एका ताईने कमेंट केली होती की भाकरी कशी करायची, माझी भाकरी तुटते वगैरे. तर मी आज तुम्हाला एकदम डिटेल रेसिपी दाखवणार आहे की भाकरी कशी करायची. तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. ज्वारीची भाकरी करण्यासाठी आपण ज्वारीचं पीठ तर घेतोच, पण त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करायचं म्हणजे चिकटपणा येतो. मग थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि गरम उकळलेलं पाणी आहे ना, त्याने चांगलं पीठ मळून घ्यायचं. पीठ भिजवताना जास्त पण पाणी टाकायचं नाही आणि कमी पण नाही, म्हणजे आवश्यकतेनुसार असं थोडं थोडं पाणी टाकत जायचं. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट पण. जेवढं आपण चांगलं पीठ भिजवू ना, तेवढी भाकरी चांगली फुगते. नंतर आपल्याला जेवढी भाकरी पाहिजे तेवढा गोळा करून घ्यायचा आणि काय करायचं, परातीमध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याच्यावर भाकरी थापायला घ्यायची. म्हणजे आवश्यकतेनुसार पीठ घ्यायचं, जास्त पीठ पण घ्यायचं नाही आणि कमी पण घ्यायचं नाही आणि थापत जायची. जशी जशी तुम्ही थापत जाल तसं जसं चिकटपणा जाणवला तर परत पीठ लावायचं पाठीमागच्या साईडला आणि परत थापायची. जर तुम्हाला थापायला जमत नसेल हाताने तर तुम्ही लाटू पण शकता. आणि कसं आहे, पहिल्या प्रयत्नामध्येच अशी व्यवस्थित गोल भाकरी येईल असं काही नाहीये. थोडी वेडी वाकडी आली तरी चालेल, पण प्रयत्न करायचा. आणि भाकरी थापता थापताच गॅसवर तवा गरम करत ठेवायचा. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि भाकरी टाकायची आणि बॅक साईडला चांगलं पाणी लावून घ्यायचं. थोडा वेळ भाकरी शिजू द्यायची आणि नंतर परतायची. आणि भाकरी परतल्यानंतर त्याची जी दुसरी साईड आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची, म्हणजे पूर्णपणे, आणि नंतरच परतायची, म्हणजेच भाकरी फुगणार. आणि भाकरी फुगली की त्याचा पोपळा पण चांगला निघतो. भाकरीचा पोपळा निघाला म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली गेली असं समजलं जातं. चला मग तयार आहे आपली ज्वारीची भाकरी. अशा प्रकारे तुम्ही नाचणीची, बाजरीची भाकरी सुद्धा भाजू शकता. चला मग बघा एकदा असं भाकरी ट्राय करून. आणि माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.